हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या मनातली सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामीचरणी मी प्रार्थना करते. तर बघा, गुढीपाडव्याचा हा व्हिडिओ आहे. तर गुढीची तयारी चालली होती. सगळं साहित्य घेतलं होतं. हळदी, कुंकू, दिवा, त्यानंतर आपल्याला कडुलिंबाचा प्रसाद घेतलेला, पाणी घेतलेलं, चाफ्याच्या फुलांची माळ, सुट्टी फुलं, अगरबत्ती, 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी घेतली होती. त्यानंतर कडुलिंबाचा पाला, आंब्याचा ढाळा आणि फुलांची माळ, नारळ आणि साखरेच्या गाठी घेतल्या होत्या. तर सगळ्यात अगोदर आम्ही सकाळीच हा बांबू आहे त्याला धुवून स्वच्छ तेल लावून ठेवलं होतं. त्यानंतर बांबूची अशी पहिली पूजा करून घेतली. म्हणजे आपल्याला साडी वगैरे बांधायच्या अगोदर बांबूची पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर अशी साडी वगैरे आपल्याला बांधायची आहे. तर पहिले पण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत, म्हणजे गेल्या वर्षाचे सुद्धा आहेत, त्याच्या गेल्या वर्षाचे सुद्धा आहेत. तरीसुद्धा मी यावेळेला म्हटलं चला तुम्हाला थोडंसं नवीन जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर बघा, सगळी साडी बांधून झाल्यानंतर जे साखरेच्या गाठी, कडुलिंबाचा पाला आणि आंब्याचा ढाळा, फुलांचा हार वगैरे आहे ते एकत्र बांधून घेऊन ते सुद्धा असं बांधून घेतलं. कारण की कलाव्यानं बांधलं तर थोडासा कलावा कच्चा असतो धागा, तर ते सारखं सुटत होतं, म्हणून थोडी तंगसाची बारीक पातळ रशी होती त्यांनी बांधून घेतलं. तर त्याच्यानंतर जो तांबे आहे त्याच्यावर स्वस्तिक काढून तो असा पालथा घातला. तर जिथं आपल्याला पूजा मांडणी करायची आहे, म्हणजे गुढी उभी करायची आहे, ती जागा स्वच्छ करून घेतली. तिथं स्वस्तिक काढून घेतलं, हळदी कुंकू वाहिलं. त्यानंतर तिथं पाट ठेवला, पाटावर वस्त्र अंथरलं आणि आपल्याला इथं आता गुढी उभी करायची आहे. तर गुढी उभी करायच्या अगोदर म्हटलं रांगोळी पण काढून घ्यावी. ज्या कोपऱ्यात गुढी उभी करायची तिथं बांबू वगैरे बांधून घेतला ती गुढी आणि तिला त्यानंतर मग मी खाऊचं पान घेतलं, त्यावर सुपारी आणि पैसा ठेवला. म्हणजे आपल्याला हे गणपतीचं प्रतीक म्हणून मी इथं ठेवलेलं आहे. त्याच्यावरती हळदी कुंकू वगैरे वाहून घेतली आणि मग त्यानंतर गुढीला हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं. अगोदर पण लावलं होतं, पण पूजा मांडणी करताना आपल्याला गुढीला हळदी कुंकू व्हायचं असतं, म्हणून गुढीला असं हळदी कुंकू वाहून घेतलं. त्यानंतर इथं मी दिवा पहिलाच प्रज्वलित करून ठेवला होता, पण इथं आता पूजा मांडणीच्या वेळेला इथं घ्यायचं आहे म्हणून मी तिथं थोड्याशा अक्षदा हळदी कुंकू वाहून घेतलं आणि तिथं दिवा ठेवला. दिव्यालासुद्धा हळदी कुंकू लावून घेतलं आणि फूल वाहून घेतलं, नमस्कार केला. आणि जी आपलं सुपारी होती, जे गणपतीचं प्रतीक म्हणून आपण ठेवलेलं, तर तिथंसुद्धा फूल वाहून घेतलं. दुर्वा होत्या माझ्याकडे, त्या वाहून घेतल्या आणि आपल्याला गुढीलासुद्धा फुलं वाहून घ्यायचे. साधी सोपी पूजा मांडणी आहे, काही अवघड नाही. तर बघा, सुट्टी फुलं मी जी घेतलेली ती अशी गुढीला वाहून घेतली. त्यानंतर अगरबत्ती, धूप वगैरे लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला ओवाळायचं आहे गुढीला. आणि तिथं आपण जे सुपारी ठेवलेले गणपती बाप्पाचं प्रतीक तिथं ओवाळायचं आहे, घंटानाद करायचा आहे आणि नारळ आहे तर नारळाचं फळ ठेवायचं आहे. तर इथं बघा, कडुलिंबाचा पाला आणि गूळ मी असं मिश्रित करून ठेवलेलं आहे. म्हणजे थोडंसं इथं मी नैवेद्यासाठी घेतलेलं आहे, थोडंसं आपल्या देवघरामध्ये मी ठेवलेलं आहे. तोच प्रसाद आम्हीसुद्धा ग्रहण करणार आहे. तर त्याचा नैवेद्य दाखवून घेतला आणि नमस्कार केला. त्यानंतर पुरणपोळी बनवलेली, तर पुरणपोळीचासुद्धा नैवेद्य दाखवून घेतला. आजच्या दिवशी पुरणपोळी, खीरपुरी किंवा पुरी भाजी किंवा श्रीखंड पुरी असे नैवेद्य करतात सर्वजण. तर मी पुरणपोळी केलेली, तर पुरणपोळीचा नैवेद्य इथं दाखवून घेतला आणि नमस्कार करून घेतला. त्यानंतर तुम्ही बघू शकता सगळी पूजा मांडणी माझी कशा पद्धतीने झालेली आहे. त्यानंतर हे बघा, संध्याकाळचं टायमिंग आहे, म्हणजे 5:18 गुढी उतरली तरी चालेल. तर मुहूर्त आहे बघा, मी ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर दिवा प्रज्वलित करून घेतला, साखरेचा नैवेद्य दाखवला, अगरबत्ती लावून घेतलेली होती आणि गुढीला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आपल्याला. सगळ्यात अगोदर गुढी उतरायच्या अगोदर नमस्कार करून घ्यायचा आहे, की जे काय चुकलं असेल आपल्याला ते त्याच्यासाठी क्षमा मागायची आहे
आणि मग गुढी आपल्याला उतरवायची आहे, म्हणजे जे बांधून घेतलेलं आहे ते सोडायचं आहे. उतरताना गुढी सर्वात अगोदर आपल्याला उत्तरेकडे थोडी झुकवायची गुढी आणि मग उतरायची आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला त्याचा वरचा गडू जो तांबे आहे तो काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे साडी किंवा त्या फुलांचा हार वगैरे ते काढायचं. कडुलिंबाचा पाला काढायचा आहे. कडुलिंबाचा जो पाला आहे तो आपल्या लॉकरमध्ये, जिथं आपण पैसे साठवणीचं ठेवतो तिथं, किंवा धान्यात आपल्या पर्समध्ये ठेवायचं आहे. बाकीचे जे आहेत ते साहित्य सगळं आपल्याला निर्माल्यात व्हायचं आहे आणि नमस्कार करून घ्यायचा आहे. जो प्रसाद आहे साखरेच्या गाठीचा तो सगळ्यांना वाटायचा. तर अशा पद्धतीने आम्ही गुढीपाडवा साजरा केला. तुम्ही कशा पद्धतीने गुढीपाडवा साजरा करता नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.